किती फरक पडतो कार्यक्रमाच्या वातावरणामध्ये. याला म्हणतात नेता, ज्याची अटलजींनी व्याख्या केली, जो नेतो आपल्याबरोबर नेतो तो नेता. असे आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी आल्यानंतर आपल्या सगळ्यांमध्ये एकदम चैतन्य ओसंडून व्हायला लागलं. देवेंद्रजी मी असं म्हटलं की देवेंद्रजी येईपर्यंत क्रीज सोडायचं नाही असं मला अण्णांनी सांगितल्यामुळे, पण बऱ्यापैकी तुम्ही पटकन आल्यामुळे सुरुवातीला एकही रन न काढता मी खेळत राहिलो. आता थोडे रन्स काढतो मी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रामुख्याने देवेंद्रजी आणि मगाशी राजेशने उल्लेख केल्याप्रमाणे सभागृहामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रातले मान्यवर, म्हणजे कोणी त्या क्षेत्रातला खालचा कोणी राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधरजी अणासकर, मग बाकी कुलगुरू वगैरे सगळी मोठी यादी वाचली, असे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला याची जाणीव आहे की अण्णावरच्या प्रेमापोटी अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त गर्दी झाली आहे. सगळ्यांना आत यायचं आहे, जवळ यायचं आहे, पण या सभागृहाच्या थोड्या मर्यादा आहेत. 2 वर्ष ज्यावेळेला अण्णाला पूर्ण होतील त्यावेळेला आपण पंडित फॉर्ममध्ये व्यवस्थित जर्मन हँगर वगैरे लावून कार्यक्रम करू. आता कमी वेळात कार्यक्रम त्याने ठरवल्यामुळे त्याला बालगंधर्व घ्यावं लागलं. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना म्हटलं की आपल्या सगळ्यांना, इवन अण्णाला अनपेक्षितच होतं केंद्रामध्ये मंत्री होणं, कारण नॉर्मली खासदार झाल्यानंतर थोडा एक 5-10 वर्षाचा गॅप जावं लागतो. पण अण्णा हा त्याच्या आईवडिलांच्या पुण्यामुळे आणि बायकोची त्याला उत्तम साथ मिळाल्यामुळे भाग्य घेऊनच जन्माला आला आहे. नगरसेवक, स्थायी समितीचा सदस्य, स्थायी समितीचा अध्यक्ष, मधली आमदारची स्टेप मध्येच त्यांनी चुकवली आणि डायरेक्ट जम्प मारली ती खासदार. मग मधला वेटिंग पिरियड चुकवला आणि डायरेक्ट जम्प मारली ती डायरेक्ट केंद्राचा मंत्री. यापर्यंत त्याने मजल गाठलेली आहे. वर्षभरामध्ये आपण पाहतो की वेळ कमी आहे. केंद्राची 2-2 खाती आहेत, दोन्ही महत्त्वाची खाती आहेत. प्रवास केंद्रातल्या मंत्र्यांना खूप देतात. तर वेळ कमी असताना आला की जनसंपर्क, आला की लोकांना भेटणं, असं करत करत 6 विधानसभांमध्ये एक ज्याला आपण लोक अदालत म्हणतो, लोकांचं गाऱ्हाणं, लोकांचं म्हणणं, लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी बसणं, जे एक राऊंड तर पूर्ण झालं. माझ्या माहितीप्रमाणे शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थाचा 2रा राऊंड आहे. असा प्रचंड जनसंपर्क माणसातला नेता आहे तो. असा AC मध्ये बसून ज्याचं काम आहे ते येईल भेटायला, अशा भूमिकेत नसल्यामुळे प्रचंड जनसंपर्क झाला. बरोबरीने आपल्या खात्याचं व्यवधान त्याने ठेवलं. आपल्या राज्याला त्या खात्यातलं काय मिळेल असं पूर्ण झालं. मी सोलापूरचा पालकमंत्री होतो, खूप डोकं आपटायचं. अन्न मंत्रीचा फटाक झालं, अमरावती झालं आमचं. इथे आपल्या पुण्याला विमानतळ तर उत्तम झालं, परंतु केंद्रीय सुरक्षा न मिळण्यामुळे सुरू होत नव्हतं. अण्णाने लगेच, आता अमितभाईंकडे पहिला माझ्याकडे लोक बघायचे की गुजरातमध्ये 13 वर्ष दादाने काम केलं, अमितभाईंकडे काम असेल दादाला भेटत. आता मलाही आहे अमितभाईंसाठी अण्णाला भेटावं लागतं. आणि त्यामुळे लगेच त्यांनी केंद्रीय सिक्युरिटी मिळवली आणि आपलं विमानतळ सुरू झालं. अशी खूप मोठी यादी माझ्या मनावर प्रेशर आहे की आपल्याला देवेंद्रजींना पुरेसं ऐकायचं. कारण देवेंद्रजींचा स्वभाव असा आहे की ते बॉडी लँग्वेज जाणतात आणि जर त्यांना लक्षात आलं की हा हॉल लवकर सोडायचा लवकर आटोपतील, त्यामुळे मी फार बोलत नाही. मी 2 गोष्टी अण्णाला आणि 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगण्याची गोष्ट सुरुवातीला सांगितली की मुरलीधर अण्णा आता अण्णा झालेला आहे हे लक्षात घ्या. अण्णासाहेब होतील तेव्हा अण्णासाहेब म्हणून, पण आता अण्णा तर म्हटलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. कधी कधी काय असतं, आमच्याकडे 2 टर्म एक आमदार होते, नाव घेत नाही, तर ते आमदारांचं निवडून येण्याचं वैशिष्ट्य काय होतं, तर सर्वसामान्य माणूस रात्री 3 वाजता त्याला फोन करू शकायचा. 2 दारुडे बरोबर 3 वाजता एकमेकाशी बेट लावायचे की बघायचंय, मी आता फोन केलं तर पहिल्या रिंगला उठवणार आणि ते उचलायचे. बघा केवढी क्रेड आहे आपलं, 3 वाजता फोन केलं सगळं. तर तसं
अन्नाचं तो सगळ्यांनाच अवेलेबल आहे, कोणाच्याही घरी जातो, कोणाच्या कर्माला जातो. आपल्यालाही लक्षात आलं पाहिजे की अण्णा हा केंद्रीय मंत्री आहे, 2 मोठी खाती त्याच्याकडे आहेत. कोणी अनादर करतो असं माझ्या लक्षात आलं मी म्हणत नाही, पण मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. अण्णालाही मला असं सांगावं असं वाटतं की एका बाजूने केंद्राचे प्रवास खूप असतात, कामं खूप असतात, पण पुण्याची तुमच्याकडून खूपच अपेक्षा आहे. पुण्याचा रिंग रोड पूर्ण करण्यापासून देवेंद्रजींची मोठी आपल्या सगळ्यांना साथ आहे. काल हेमंत रासनेने नुसती इच्छा व्यक्त केली. तर नॉर्मली असं आपण म्हणतो की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, तर देवेंद्रजींचं असं आहे की कार्यकर्त्याची इच्छा हा तर निर्णय. त्यामुळे हेमंतने इच्छा व्यक्त केली की गणपतीला राज्याचा उत्सव म्हणा, डिक्लेअर करून टाकलं. आणि वर आणखी 600 कोटी त्या आशिष शेलारने घोषित केले. मी आता आल्यानंतर विचारलं किंवा देवेंद्रजींना विचारलं ना, आशिषने आणि त्या प्रमुखाने अजितदादांना विचारलं ना, 600 कोटी खर्च करताय. पण असे देवेंद्रजी साथीला असल्यामुळे पुण्यातले सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये वेळ दिला पाहिजे. नाही तर काय होतं की आपल्या केंद्रीय किंवा नेतृत्वाच्या प्रेशरमुळे आपण काम करत जातो आणि आपण जिथे आहोत तिथला आपला बेस हा ढिला पडतो. आणि त्यामुळे अण्णाला अशी सूचना करतो की इथल्या लोकांशी नाळ तुटता कामा नये. इथल्या समस्या, मग मेट्रो पूर्ण करायचे आहे, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, खूप मोठी यादी आहे. रेल्वे स्टेशन, त्याचं सुशोभीकरण, अशी खूप मोठी यादी आहे. अशा सगळ्या विषयाकडे तुमचं लक्ष असावं असं आवाहन करतो. आणि खरं म्हणजे टुकू एक रन्स काढण्यासाठी मी उभा राहिलो, पण मला लवकर आल्यामुळे देवेंद्रजी डायरेक्ट 4-6 माराव्या लागल्या. मी माझं भाषण संपवलं. दादांनी 2020 मध्ये पण चांगली बॅटिंग केली आपल्या सगळ्यांसमोर. आपण ज्यांची उत्सुकतेने वाट बघत होतो आणि ज्यांच्या हातूनच हे व्हावं असं अण्णाला वाटत होतं, अशा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे वारकरी, ज्यांनी महाराष्ट्र धर्म जगवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतायत आणि आपल्या सगळ्या तमाम मराठी माणसाला, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा कालचा एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे महाराष्ट्रातल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिलेला आहे. मला वाटतं या सगळ्या प्रयत्नांमध्ये आदरणीय देवेंद्रजींचा एक खूप मोठा रोल राहिलेला आहे. असे देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सार्वजनिक गणेश उत्सवाचा उल्लेख केला. या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा सुद्धा त्यांच्याच काळात मिळाला. मला वाटतं मराठी माणसाला जे पाहिजे, जे हृदयात आहे ते देण्याची धडपड करणारं आपलं राज्याचं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि सिद्धार्थ शिरोळे आणि शिवाजीनगरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगली एक मूर्ती या ठिकाणी त्यांना दिली जाते. हा एक ऐतिहासिक सोहळा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. अण्णांनी सांगितलंय भारतीय जनता पार्टी पुणे शहर हे स्वागत करणार आहे. मी त्यांचं स्वागत करतो आणि फार वेळ घालवत नाही. मी आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडण्यासाठी, आजच्या कार्यक्रमामधली कल्पना मांडण्यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते मुरलीधर अण्णा मोहोळ यांना इथे आमंत्रित करतो. अण्णा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील. व्यासपीठावरती उपस्थित आम्हा कार्यकर्त्यांचं श्रद्धास्थान या राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, राज्याच्या महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार सिद्धार्थजी शिरोळे, भीमरावजी तापकीर, दिलीप भाऊ कांबळे,
सुनील भाऊ कांबळे, योगेशजी टिळेकर, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेशजी पांडे, आमदार हेमंतजी रासने, गणेशजी बिडकर, प्रदीपजी कंद, संजयजी सोनवणे, सिन्हाजी भीमाले, अजयजी भोसले, नाना भानगिरे, बाळा बेगडे, सुभाष जगताप, परशुराम वाडेकर, अनुप मोरे. आणि तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून पुणे शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर आपण सगळे उपस्थित आहात. इकडनं गावडे महाराजांपासून सुरू होईल, आमचे चोडिया गोयल साहेब, मंगेश बाप्पू कुलगुरू आहेत, त्या ठिकाणी आमचे काळकर सर आहेत, पुढे अभयजी आहेत, बाळासाहेब आहेत, तिकडे शेखर आहेत, आमचे त्या ठिकाणी पाठक साहेब आहेत, मागे बसलेली अनेक मोठी मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. कोण? हां, अभयजी आहेत. आणि त्याच्याही मागे खूप खूप लोक सगळी जे आपण आला, मी आपल्याला मनापासून आपलं सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि मला या शहराचा आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी जी काम करायची संधी दिलीत आणि त्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण होत असताना या 1 वर्षामध्ये मी नेमकं काय काम केलं. मगाशी उल्लेख झाला की स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी सारख्या आमच्या पक्षातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांच्या विचारावरती आम्ही पार्टी म्हणून, पक्ष म्हणून, कार्यकर्ते आम्ही नेहमी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो. ते रामभाऊ म्हाळगी असे म्हणायचे की लोकप्रतिनिधीला जनसंपर्क कार्यालय आणि निवडून आल्यानंतर लोकांना कामाचा अहवाल त्यांनी सादर करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते आवश्यक आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे इथं बसलेले सगळेच आमचे नेते, सगळे पदाधिकारी, सगळ्यांनी हाच नियम स्वतःला घालून घेतला की ज्या लोकांनी, ज्या नागरिकांनी आपल्यावरती विश्वास व्यक्त केला आणि आपल्याला आपला प्रतिनिधी म्हणून काम करायची संधी, मग महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्या ठिकाणी पाठवल्यानंतर आपण त्याचे उत्तरदायी असतो की आपण त्यांना उत्तर देणं हे बांधिलकी आपल्याला जपली पाहिजे. आपण बांधील असतो की केलेल्या कामाचं नागरिकांना आपल्याला ते काम सादर केलं पाहिजे की तुम्ही निवडून दिलं, ज्या कामासाठी निवडून दिलं, ज्या अपेक्षेने निवडून दिले ते काम आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणजे कामाचा अहवाल. आणि तो अहवाल आज या निमित्ताने 1 वर्षाचा अहवाल सादर करतोय. तसेच जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन होतंय. या जनसंपर्क कार्यालयाचं वैशिष्ट्य मी सांगेन आपल्याला की मान्य 3 वर्षापूर्वी सुद्धा मान्य देवेंजींच्याच हस्ते कोथरूडला असंच एक जनसंपर्क कार्यालय आपण सुरू केलं आणि हे सुद्धा जनसंपर्क कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असावं म्हणून जंगली महाराज रस्त्यावरती एक प्रशस्त अशा पद्धतीचं जनसंपर्क कार्यालय आपण उभं केलंय. त्याचंही उद्घाटन आता देवेंजी करणार आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून सगळेच आम्ही हे लोकांना त्यांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या इच्छेनुसार जे आवश्यक आहे ते काम करण्यासाठी तर निश्चितपणे आमची वचनबद्ध असतो. पण त्यासाठी काहीतरी यंत्रणा लागते, काहीतरी सिस्टीम लागते आणि म्हणून जनसंपर्क कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचं त्याच्यातलं एक साधन आहे. आणि म्हणून पुण्यात आता खासदार म्हणून, मंत्री म्हणून जे काय आम्ही पार्टी म्हणून जे काही कार्यालयाचा विचार आम्ही केला तर 24 तास आता पुण्यातलं जनसंपर्क कार्यालय, खासदार जनसंपर्क कार्यालय 24 तास आता पुण्यामध्ये चालू राहणार आहे. आणि मगाशी राजेशनी सांगितलं तसं ते म्हणाले की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतील. मग आता स्वतंत्रपणे 2 जी काही मंत्रालयाची कामं आहेत, सहकार आहे आणि सिव्हिल एव्हिएशन आहे, याचं सुद्धा तिथे काम चालेल. या ठिकाणी रेल्वे, तीर्थयात्रांच्या संदर्भातलं एक वेगळं मदत केंद्र असेल. केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या अनेक योजना नागरिकांच्या ज्या आहेत त्याच्या संदर्भातलं एक स्वतंत्र मदत केंद्र आहे. त्याशिवाय महाई सेवा केंद्र तिथं 24 तास चालू असणार आहे. नोकरी स्वयंरोजगारच्या विषयातला एक स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी आहे. एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आपण त्या ठिकाणी चालू करतोय. दिव्यांग नागरिकांसाठीचा एक कक्ष त्या ठिकाणी असेल. शैक्षणिक विभाग व शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी असेल. शिवाय आपण जो जनता दरबार आता चालू केला की साहेब आम्ही निवडून आल्यानंतर हा विचार केला की जेव्हा महापौर होतो तेव्हा सुद्धा की सातत्यानं लोकांशी संवाद आपला साधला गेला पाहिजे. खरं तर तो काळही खूप अवघड होता, कोविडचा काळच नेमका होता. तर लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण निश्चितपणे लोकांशी संवाद आपला असला पाहिजे म्हणून आम्ही सोशल मीडियाचा त्यावेळेला वापर खूप केला आणि एक इंटरॅक्टिव्ह अशा पद्धतीचं मग फेसबुक असेल, इन्स्टा असेल, त्यावेळेला जे जे करता आलं ते आम्ही सातत्यानं जवळपास 28 महिने आम्ही तो कार्यक्रम दर महिन्याला राबवला. इथे निवडून आल्यानंतर सुद्धा आम्ही हा विचार केला की आपण 6 विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो
तर दर महिन्याला शेवटच्या रविवारी एका विधानसभा मतदारसंघात आम्ही जनता दरबार करतो. सकाळी आम्ही 11ला चालू करतो, 5-6 वाजेपर्यंत तो चालतो आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्या शासकीय व्यवस्था यंत्रणा आमच्या सोबत त्या ठिकाणी दिवसभर बसतात. पोलीस प्रशासन असतं, महापालिका प्रशासन असतं, राज्य सरकारचे जिल्हाधिकारीच्या माध्यमातून त्यांचं प्रशासन, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही एका जागेवरती बसून 6-7 तास आम्ही बसतो आणि तो कार्यक्रम महिन्यातला एक विधानसभा असा करून आमचा 6 विधानसभा पूर्ण झाला. त्याच्यानंतर पुन्हा 2 विधानसभा आता आमच्या पूर्ण झाल्या. अशा 8 जनता दरबार, 9 जनता दरबार आमचे झाले. आणि ह्या जनता दरबारात जी कामं सुटलेली आहेत की जी कामं लगेच जागेवरती होत नाहीत, तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून सुद्धा या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष आता आम्ही या माध्यमातून चालू केला आणि तो सुद्धा या ठिकाणी असेल. एक 2-3 नवीन रुग्णवाहिका आपण 24 तास मोफत सेवा म्हणून आता पुणेकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध करतोय. अजून एक छोटंसं पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हस्ते आम्हाला करायचं होतं. खरं ते कोविडच्या काळानंतर राहून गेलं. कोविडसारखा अत्यंत महाभयानक काळ होता आणि खरं तर तो काळा प्रवास आपल्याला कुणाला आज आठवायलाही नकोय, म्हणजे आठवायलाच नकोय तो. इतकं ते मनापासून आपल्याला त्याच्यात आपण पाहिलं की किती भयानक होता तो सगळा काळ. परंतु त्या काळात सुद्धा काम करत असताना काही चांगले वाईट अनुभव जे आले, मी खरं तर मी काही लेखक नाही, पण पैलवान माणूस, मी काही लिहिण्याचा माझा काही संबंध नाही, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी थोडं लिहित मी त्यावेळेस जो गेलो, त्याचं शब्दांकन काय माझं नाही, ते एका व्यवस्थित लेखकांनीच केलं. त्यामुळे शब्दांकन चांगल्या पद्धतीनं करून एक चांगला वाईट जो अनुभव आला तो पुण्याचा महापौर म्हणून त्याला प्रथम नागरिक म्हणून संकल्प, तर मी प्रथम माणूस असं म्हणून साधारणतः खूप भावनिक या पद्धतीनं जे काही त्याच्या काळात सगळे अनुभव आले ते त्या पुस्तकामध्ये सगळे ते आले. तर त्याचंही प्रकाशन आज आपल्या हस्ते या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून अशा अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आमच्यामध्ये आलात. मला खूप, आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो. आपलं मी मनापासून या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो. मला असं वाटतं की फार वेळ मी आपल्यामध्ये घेणार नाही, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडंसं या ठिकाणी मला असं वाटतं बोललं पाहिजे. की एक मगाशी उल्लेख झाला की दादा असतील बोलले की बाबा सगळा प्रवास माधुरीत आहे, की सगळा एक प्रवास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पाहताना आम्ही सुरुवातीपासून पाहिलं तर खरंच एक बूथ प्रमुख म्हणून, एक युवा मोर्चाचा वॉर्डाचा अध्यक्ष, मतदारसंघाचा अध्यक्ष, शहराचा अध्यक्ष, असं करत संघटनेत अनेक वर्ष 30-32 वर्ष काम करणारा कार्यकर्ता. मला असं वाटतं जेव्हा या शहराचा खासदार होतो, या देशाचा केंद्रीय मंत्री होतो, हे फक्त आणि फक्त श्रेय माझ्या या सगळ्या नागरिकांचं आणि माझ्या पक्षाच्या, माझ्या नेतृत्वाचं आहे. त्यामुळे मी हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. दादाही म्हणाले की कसा मंत्री झाला आम्हालाच नाही कळलं. मलाच नाही कळलं साहेब दादा, तर तुम्हाला काय सांग, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात अचानक काय घडतं, कोण काय करतं हे सगळ्यांना माहिती आहे. ते इथं बसलेत आता, त्यामुळं हे त्यांनाच एकट्याला माहिती होतं, बाकी कुणाला काही माहिती नव्हतं. कारण मी झोपेतून उठल्यानंतर फोन नड्डाजींचा आहे मला खरंच वाटे ना, मी 5 मिनिटं मलाच काय कळेन आणि यांचा फोन आला लगेच. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात असं काय घडलं की ते कोण करतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या माझ्या प्रवासात एक गुरु म्हणून, माझे मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी खरं तर खूप मला त्यांची साथ मिळाली, सहकार्य मिळालं. आणि आत्ता उल्लेख झाला की केंद्रात आता मंत्री यांच्याशी अमित भाई असतील, मोदीजी, ते खरं तर खूप कडक हेडमास्टर मिळाले तिथं. हे एकदम तसे सौम्य आणि मवाळ हेडमास्टर आमच्याबरोबर कायम काम त्यांच्यावर मी केलं. आणि म्हणून मला या सगळ्या विषयात गेले जवळजवळ 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा, नगरसेवक असेल, स्थायी समिती असेल, महापौर, मला पुणेकरांना खरं मनापासून खरं धन्यवाद देईन की 20 वर्ष सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती काम करण्याची संधी माझ्या पुणेकरांनी मला दिली. आणि ते मला आवर्जून निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि त्यांचे मला वाटतं आभार मी निश्चितपणे या ठिकाणी मांडले पाहिजे. त्यामुळे माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावरचा विश्वास, माझ्या सहकारी कार्यकर्त्यांचं माझ्यावरची साथ आणि पुणेकरांचे आशीर्वाद, या सगळ्या याच्यावरती आजपर्यंतचा हा सगळा प्रवास या ठिकाणी झाला. आजही 1 वर्षाचा कामाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर आम्हाला बनवायचं आहे. आणि त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार, डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करतो आणि ते करत आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पुण्याचे अनेक विषय आहेत, पुण्याची मेट्रो आहे, पुण्याचा विमानतळ आहे, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विषय आहे, पुण्याच्या घनकचऱ्याचा विषय, कितीतरी पुण्याचे विषय, ज्या ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे मी जातो, मला असं वाटतं माझ्यापेक्षा 4 गोष्टी त्यांना अधिक माहिती असतात. का तर पुण्यावरती त्यांचं असलेलं विशेष प्रेम हे आपण कायमच पाहतो. त्यामुळे ते मुंबईत जरी असले तरी त्यांच्या भाषणात पुण्याचा उल्लेख येतो, दिल्लीत जरी कुठल्या कार्यक्रमाला आले त्यांचं पुण्यावरचं प्रेम दिसून येतं. त्यामुळे पुण्याच्या विषयात माझं काम खूप हलकं झालं. मी काय सांगायला गेलो की त्याच्या आधी 2 पावलं त्यांनी टाकलेलीच असतात. त्यामुळे मला सांगतात की हा ठीक हे करू, पण त्याच्या आधी ते पुढे गेलेलेच असतात. त्यामुळे पुण्याच्या भविष्याचा विचार करणारे महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून आम्हाला मिळालात. आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं, आम्ही असेल, सगळे आमचे आमदार आहेत, सगळे मंत्री, सगळ्यांचं काम आमचं खूप हलकं झालं. त्यामुळे पुण्याच्या बाबतीत आपण विशेष प्रेम आपलं कायम दिसून आलं. आणि म्हणून आम्हा मंडळींना पुण्याच्या विषयात कुठलंही काम हे अडचणीचं वाटत नाही. आणि म्हणून आज मला असं वाटतं की पुणे कुणी काही म्हणू, मला असं वाटतं की राजकीय टीकाटिप्पणी होत राहते,
पण मला असं वाटतं आजही गेले सातत्याने 8-10 वर्ष या देशातलं मोस्ट लेवल सिटी म्हणून पुणे, सर्वोत्तम राहण्याचं शहर म्हणून पुणे पहिल्या आणि दुसऱ्याच क्रमांकावरती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते शेवटी कुणी 1-2 नाही करत, आपण सगळ्यांनी मिळून केल्यानंतर असं मला वाटतं की हे सगळं यश आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून आज हे सगळं काम करत असताना 2 महत्त्वाची खाती मिळाली, दादांनी उल्लेख केला. आणि या सगळ्या खात्यामध्ये काम करत असताना मी निश्चित हा विचार करतो की शेवटी कुठेही देशभरामध्ये प्रवास झाला, फिरलो, तरीसुद्धा शेवटी जिथून मी निवडून आलो, जिथं माझ्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं, त्यांच्यामुळे मी जिथे निवडून गेलो, तर शेवटी त्याला प्राधान्य, प्राथमिकता ही कायमच आयुष्यभर राहणार आहे. पुढचं माहीत नसतं, काय हातात आहे नाही आहे कुणालाही माहीत नसतं. पण मला असं वाटतं राजकीय क्षेत्र हे एकमेव असं क्षेत्र की त्याच्या इतकी अनिश्चितता कशातच नाही. आणि त्यामुळे हे पुढचं काही नाही. पण आज जे मला मिळालं की जेव्हा मला माझ्या पक्षाने, माझ्या नेत्यांनी मला जे काम करायला किंवा पुणेकर, तर माझा एवढाच प्रयत्न राहील की जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे काम झालं 1 वर्षामध्ये काम ते अहवालाच्या स्वरूपात येईलच, मी काय फार त्याच्यामध्ये बोलणार नाही. पण मी मगाशी म्हणालो तसं वरती काम करताना खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, खूप काही अनुभव येतात आणि दिसायला खूप छान वाटतं बाहेर की मंत्री बाबा काय हवा आहे, केंद्रात मंत्री, गाडी घोडं. पण मी मगाशी म्हणलं इथले हेडमास्टर आमचे मवाळ होते, सौम्य होते. थोडं काही चुकलं तरी थोडं काही नाही, थोडं कधीतरी 1-2 वेळा नाही गेलं तर नाही बोलले की टेन्शन यायचं, तुम्ही माझ्याशी का नाही बोलले, मला टेन्शन आलं. पण ते समजून घ्यायचं आपलं काहीतरी गडबड आहे, पण ते दुरुस्त आपण केलं की ते सगळं जागेवर यायचं. पण तिथं मात्र इतके कडक मास्तर आहेत. मला एकच उदाहरण मी फक्त सांगेन की ज्या वेळेला नुकतंच शपथविधी झाला आणि 6-7च दिवस झाले होते. मागच्या एका कार्यक्रमात मी कुठं, मी फार वेळ घेत नाही, 5 मिनिटात संपवतो. तर त्या ठिकाणी त्याच दिवशी एक 6 दिवस झाले आणि आम्हाला संध्याकाळी माननीय मोदीजींनी सगळे मंत्रिमंडळांना सहज गप्पा मारायला घरी बोलवलं होतं पीएम हाऊसला. पण त्याच दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावरती एक छत कोसळलं होतं आणि दिल्ली विमानतळाचं छत कोसळलं होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. आणि सगळे राज्यमंत्री होते, कॅबिनेट मिनिस्टर नव्हते, कारण राज्यमंत्र्यांनाही कुठंतरी बाबा त्यांच्यासोबत संवाद करावा, त्यांची थोडी भीती कमी व्हावी, असा कुठंतरी उद्देश त्यांचा होता. आणि सहज अशा एकदम अगदी इन्फॉर्मल गप्पा मारायला सुरुवात झाली. प्रत्येकाला सांगत होते की तुझी मिनिस्ट्री सांगा आणि तू हे सांग की काय काय काम मिनिस्ट्रीत गेला का, रिव्ह्यू घेतला का, ब्रीफिंग घेतलं का, कसं वाटलं काय, आणि सांगा म्हणून. माझ्या वेळेला मी म्हटलं की माझ्याकडे सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार. तर त्यांनी 2च मिनटं थांबले, रुको आज दिनभर क्या किया. आता त्यांनी हे पहिलं चेक केलं की ह्या वेळेला हे तरी माहिती आहे का दिल्लीत आज ॲक्सिडेंट झाला विमानतळावरती. मग त्यांनी मला विचारलं की आज दिनभर क्या किया. आता त्याच्या पुढे अजून गंमत आहे बघा. आता तुम्हाला वाटत असं सोपं आहे काम, अजिबात नाही आहे. तर तसं झालं मला आणि मी गेलो होतो म्हणून मी सांगितलं की सुबह ऐसा हुआ, दिल्ली एअरपोर्ट ॲक्सिडेंट हुआ, मैं हॉस्पिटल गया, बाद में एअरपोर्ट गया, ऐसा ऐसा. ठीक आहे, सगळं ऐकून घेतलं, मान हलवली आणि पॉज घेऊन मला म्हणले आपको पता है आप 2.5 घंटे लेट पहुंचे वहाँ पे. आता असं म्हटल्यानंतर मला वाटलं कुठून इथं आलो मी, काही करणं आपला कार्यक्रम झाला वाटतं. ही जी पद्धत आहे. शिवाय त्याच्यानंतर आता परत एक 8-10 महिने झाले असतील हरियाणातल्या एका एअरपोर्टचं उद्घाटन होतं आणि खरं तर शेजारी बसायचं म्हणलं नको वाटतं, तुम्ही तिकडं बघा मी इकडं बघतो, असंच असतं सगळं ते. आणि तिथं शेजारी बसलो, विमानतळाचं उद्घाटन होतं, कार्यक्रम चालू होतं, ते असे बाजूला आले, म्हटलं झालं काहीतरी आता. तर मी गेलो शेजारी, असा 10-12 महिने हो गए, एक बार आओ तो सही, क्या किया क्या नहीं किया जरा बताओ तो सही. म्हटलं आता हे काही खरं नाही दिसत ह्या सगळ्या ह्याच्यात. म्हणून मी तुम्हाला म्हणतो भारी वाटतं सगळं. माननीय अमितभाईंचा एक अनुभव असायचा की खरं तर नवीन मंत्री, मला कामही शिकायचे, मला अजूनही शिकते मलाही, नाहीतर आपणही सगळे बघतो की हे काही संबंध नाही. एका महापालिकेच्या क्षेत्रातनं देशाचं क्षेत्र बघायचं म्हणजे हे काही माझं काम इतकं सोपं मला वाटलं, ते त्याच्यापेक्षा जास्त अवघड निघालं. आणि आमचं विश्वविद्यालयाचं, त्रिभुवन विश्वविद्यालयाचं बिल होतं, लोकसभेत त्यांनी मांडलं. आता लोकसभेत आणि राज्यसभेत, लोकसभेत झालं ते राज्यसभेत येतं, आणि लोकसभेत जसं बिल मांडून झालं त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मी सुन राज्यसभा मी तुझे बिल रखना है, रिप्लाय भी तुझे करना है. माझ्या पोटातच गोळा आला. अरे तर माझा कार्यक्रम सुरू झालाय त्याच्या आधी संपायचा. मनातल्या मनात म्हणलं साहेब तुम्ही का रिस्क घेताय, काय रिस्क घेताय तुम्ही, मेहनतही होत्या. तर मला काही सुधारण्याचं, आणि पुन्हा त्याच्यात अजून एक सांगतात ठीक आहे मैं भी बैठू का सदन में. अरे म्हटलं आता मी म्हटलं मी बोललो मग मी म्हटलं आप बैठोगे तो और टेंशन आ जाएगा. अरे टेंशन कैसा, कल पीएम साहब के बाद सामने अगर बोलना पड़ेगा तो ऐसे बोलोगे, जाओ थोड़ा अच्छा अभ्यास करो.
आणि बाहेर पडताना परत म्हणले रुको जरा हिंदी की प्रॅक्टिस करू. त्यांना माहिती आहे खायला पियलावालाच दिसतं त्यामुळे हे सगळं म्हणजे खूप दिसतं तसं नाहीये काही. आता यांनी पाठवलं म्हणून गेलोय, मला काय या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतंय. पण मला याचा आनंद वाटतो की मी एक माझ्या पक्षातला असा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे की जसं मी म्हणाल की सहकाराचं मला खातं दिलं, पण माझं सहकाराचं नातं मी 2 मिनिटात सांगेन की या सहकाराचा मी आज देशाचा मंत्री मला केलं, पण माझं सहकाराचं नातं आहे की जिल्हा सहकारी बँकेमध्ये माझ्या वडिलांनी 35 वर्षे शिपाईची नोकरी केली, हे माझं नातं आहे. आणि ते मला साखर कारखान्यांना महाराष्ट्रात यांनी सांगितलं, यांनी साहेबांनी दिले 10,000 कोटी रुपये केंद्राकडनं घेऊन दिले. आणि अनेक साखर कारखाने आणि सगळे ती लोक सगळी मंडळी दिल्लीत भेटायला येतात, साहेबांनी सांगितलंय तुला भेटायला असं तसं सगळं. पण मला ते आठवतं की माझ्या वडिलांनी रसाचं गुऱ्हाळ चालवलं आणि तोच गुऱ्हाळाचा रस घेऊन आम्ही ट्रे घेऊन भाऊ दोघं वेगवेगळ्या ठिकाणी रस द्यायला जायचो. आणि आज ते सहकाराचं नातं याचं एकच कारण आहे, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी. मला दुसरं काही नाही. मला असं वाटतं माझ्या पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्ता आणि सगळी मोठी मालिका आहे, सगळेच तसले आहेत, कोणीच नाही असं, सगळेच आमच्यात तसेच आहेत. इथं परिवारवाद नसतो, इथं जो काम करतो त्याला संधी दिली जाते. आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो. माझ्या पुणेकरांनी खूप भरभरून प्रेम दिलं, भरभरून प्रेम केलं. आणि या सगळ्या प्रवासात मला असं वाटतं की मी केलेल्या कामाचं निश्चितपणे माझ्या पुणेकरांसमोर मी काम ठेवलं पाहिजे की तुम्ही संधी दिलीत, चुकतंय बरोबर आहे नाही तुम्ही सांगा. माझे पक्ष नेतृत्व इथे, माझे नेते की ज्यांच्यामुळे माझं आयुष्य घडलं असे देवेंद्रजी इथे. परवाच गुरुपौर्णिमा झाली, त्यामुळे गुरु आज माझ्या कार्यक्रमाला आल्यामुळे तो एक माझ्या मनात एक वेगळा आनंद आहे. आणि ते नेहमी नेहमी येतात. मी खाली सांगेल की इतका सगळा प्रवास झाला, या सगळ्या प्रवासात कधीही काय झालं तरी हक्कानं वाटलं काही तर जाण्याची एकच जागा असते, ती म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि म्हणून मला कार्यकर्त्यांची ताकद आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हाच अनुभव आहे, कुणाचंच नाही, सगळेच आम्ही सगळेच तसेच आहोत. आज त्याच्यात त्यांच्याबरोबर दादांचं प्रेम म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासून आज दादांचा सहवास हा सुद्धा मला वाटतं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी एक प्रवास आहे की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एक प्रकाश म्हणून उभं राहणं, एक आधार म्हणून उभं राहण्याचं काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोण करतं ते मी चंद्रकांत दादासारख्यांचा उल्लेख करेन की आम्ही सगळ्यांनी जवळ पाहिलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं अशा नेत्यांच्या सहवासात काम करणारे आम्ही कार्यकर्ते आणि त्याचा मनापासून खूप आनंद वाटतो. आपण सगळ्यांनी काम दिलंय, माझ्या नेत्यांनी मला काम दिलंय, मी प्रामाणिकपणे हे काम करण्याचा कायम प्रयत्न करीन. हा अहवाल आपल्याला सादर करतोय, पुढच्या काळात अजून काम करायचं आहे एवढं निश्चित. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद शुभेच्छा कायम माझ्यासोबत अशाच राहू द्या हीच अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुम्ही बघा, आपला अण्णा कधी अण्णासाहेब होईल का हो? आपला अण्णा अण्णाच राहणार, तिथले पण सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतोय अशा पद्धतीने. पण अण्णा, तुमची ही सहजता, स्वाभाविकता आणि हा संवाद करण्याचा जो प्रकार आहे तोच पुणेकरांना भावतो. आणि अशा अण्णाचा आज या ठिकाणी प्रथम वर्ष पूर्तीचा कार्य अहवाल प्रकाशित होतोय. कोविडमधल्या आपल्या सगळ्या सुखदुःखाचे अनुभव शब्दांकन केलेलं एक पुस्तक प्रकाशित होतंय. आणि हे दोन्ही कार्यक्रमाला माननीय देवेंद्रजी उपस्थित आहे. फक्त एकच गोष्ट देवेंद्रजी सांगतो, तुम्ही मुंबईत आहात, आम्ही पुणेकर आहोत, पण गेली 4-5 दिवस झाले पुणेकर तुम्हाला सोशल मीडियावर खूप डोक्यावर घेऊन नाचतायत. तुम्ही ज्या प्रकारे हिंजवडीच्या विषयात पुढाकार घेतलेला आहे आणि हिंजवडीमध्ये जे काही तुम्ही सुधारणा कार्य ठरवलं मी सोशल मीडियावर बघतोय, कारण लाखो पुणेकर हिंजवडीला रोज जातात. त्यामुळे तो जरी पिंपरी चिंचवड आणि हिंजवडीचा तरी आमच्या पुणेकरांच्या विषयाने खूप मदत आहे. तुमचे पुणेकरांच्या वतीने या विषयात मनापासून आभार मानतो. आणि आपल्याला आपल्या हस्ते या अहवाल प्रकाशन आणि पुस्तक प्रकाशनाची विनंती करतो. मी मोनिका वहिनींना विनंती करतो की त्यांनी वरती यायचंय. मोनिका वहिनींना विनंती करतो त्यांनी अहवाल प्रकाशन कार्यक्रमाला वरती यायचंय. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या अण्णांचं बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा
कार्य अहवाल आणि पुस्तक दोन्हीचं प्रकाशन आज या ठिकाणी होत आहे. आता कोविड काळात जे अनुभव आले त्या आपण शब्दांकन केलेलं आहे. मला वाटतं हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की याही पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं. आपल्याला ते दिवस आठवले की आपल्या सगळ्यांच्या अंगाला एका अर्थाने काटे येतात, कारण अशा अनुभवातनं आपण सगळेजण त्या ठिकाणी गेलेलो आहोत. अशा काळात पुण्याचं नेतृत्व मुरलीधर अण्णांनी केलं आणि त्यामुळे एका अर्थाने प्रथम माणूस असं ज्या पुस्तकाला एकदम असं संवेदनशील नाव दिलेलं आहे त्या पुस्तकाचंही प्रकाशन या ठिकाणी होत आहे. आता आपण ज्याची वाट बघतोय असं आदरणीय देवेंद्रजींचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. त्यानंतर या ठिकाणी एक नाटक असल्यामुळे आपण लगेच सभागृह रिकामा करू. मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय देवेंद्रजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, आपल्या सर्वांचे लाडके दादा चंद्रकांत दादा पाटील, ज्यांच्या अहवालाचं प्रकाशन करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. आणि ज्यांचं भाषण हे आत्ताच आपल्या कुटुंबात गप्पा माराव्या अशा प्रकारे आपल्या मनातलं सगळं त्यांनी आपल्यासमोर मांडलं. ते मोदी सरकारमधले तरुण तडफदार राज्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ, या ठिकाणी उपस्थित आमच्या सहकारी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमराव अण्णा तापकीर, सिद्धार्थजी शिरोळे, सुनीलजी कांबळे, हेमंतजी रासने, योगेशजी टिळेकर, माजी मंत्री दिलीपजी कांबळे, राजेशजी पांडे, प्रदीपजी कंद, सुभाषजी जगताप, गणेशजी बिडकर, प्रमोदजी भानगिरे, बाळाभाऊ भेगडे, अजयजी भोसले, श्रीनाथजी भीमाले, संजयजी सुनवणे, परशुरामजी वाडेकर, अनुपजी मोरे, राजेशजी शिळीमकर, नवनाथजी पडळकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी मध्यंतरी एक बातमी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की देवेंद्र फडणवीसांचं पुण्याकडे विशेष लक्ष दिसतंय. ते 30 दिवसात 9 वेळा पुण्याला आले. आता मी तर काही मोजत नाही, पण मला आनंद आहे की कोणीतरी मोजलं. पण आजचा जो कार्यक्रम आहे हा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण आमचे सहकारी मुरली अण्णा यांनी 1 वर्षाचा आपला जो कार्यकाळ आहे त्याचा अहवाल हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचसोबत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील आज होत आहे. हे जे कार्यालय ते उघडतायत हे 24/7 चालणारं कार्यालय आहे. देशामधलं कुठल्याही खासदाराचं हे एकमेव कार्यालय असेल जे 24/7 चालणार आहे. आणि म्हणून मी ठरवलं की ही संधी सोडू नये, कारण उद्या जेव्हा छापतील की एक खासदार 24/7 कार्यालय चालवतात, तसोबत माझं पण नाव येईल की उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस होते. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की आजच्या दिवशी पुण्यात येणं हे याकरताही महत्त्वाचं आहे
की आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या इतिहासाचे साक्षी असलेले 12 किल्ले हे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोमध्ये नॉमिनेट केले होते आणि एक मोठी प्रोसेस गेले वर्षभर चालली होती. त्यांचे लोक आले, आपले लोक तिथे गेले. एक आम्ही आशिष शेलारांच्या नेतृत्वात टेक्निकल प्रेझेंटेशनचं शिष्टमंडळ तिकडे पाठवलं. मी स्वतः सगळ्या देशांच्या राजदूतांसोबत संवाद केला. माननीय मोदीजींच्या माध्यमातून, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून, केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सगळ्यांशी संवाद केला आणि त्याचे सभासद तर सर्व देश आहेत, पण 20 देश असे आहेत की ज्यांना वोटिंगचा अधिकार आहे आणि यातल्या 2/3 देशांनी जर वोट केलं तर एखादी वास्तू जागतिक वारसा स्थळ होते. त्यामुळे काल ते वोटिंग होतं. थोडं आम्हाला टेन्शन देखील होतं की आता नेमकं काय होईल, पण मला सांगताना आनंद वाटतो की 20ही देशाने या वारसा स्थळांकरता आपल्या बाजूनं मतदान केलं आणि त्यामध्ये अर्थातच किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे महाराष्ट्रातले आणि तामिळनाडूतला जिंजी असे हे सर्व किल्ले महाराजांचे जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्याला नामांकन मिळालं. आणि हे होत असताना खरं म्हणजे ज्या वेगवेगळ्या निकषांवर या ठिकाणी या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली, त्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही निकष होता तो म्हणजे त्याचं स्थापत्य. ज्या पद्धतीनं या ठिकाणी पश्चिमी घाटामध्ये, डोंगरांमध्ये, दऱ्यांमध्ये, जंगलामध्ये, समुद्र किनाऱ्यावर अशा सगळ्या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या स्थापत्य कलेचा उपयोग करत जिथनं प्रशासनाकरता अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यवस्था करता येईल, ज्या ठिकाणी उत्तम जलनियोजन आहे, स्थापत्याचा उत्तम नमुना आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अप्रतिम अशा प्रकारचं बांधकाम आहे. म्हणजे ज्यावेळेस या सगळ्या किल्ल्यांचं वर्णन त्यांच्यासमोर झालं, त्याचं प्रेझेंटेशन झालं, त्यावेळी माचीची जी पद्धत आहे ती पद्धत तिथल्या वेगवेगळ्या देशांना ही त्याचं वेगळेपण जाणवलं. कशा प्रकारे कॅमोफ्लॉज त्या ठिकाणी जो काही प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वारच दिसत नाही आणि तिथपर्यंत पोचता पोचता कशा प्रकारे शत्रूला आधीच गारद करता येतं अशा प्रकारची त्याची सगळी व्यवस्था, त्या किल्ल्यांवरची व्यवस्था, तिथे राहणाऱ्यांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि एकमताने हा निर्णय घेतला की हे किल्ले खरोखर जागतिक वारसा स्थळ आहेत आणि म्हणून त्याला काल त्यांनी मान्यता दिली. आणि आता आपल्या शिवरायांचा इतिहास, आपल्या मराठा साम्राज्याचा इतिहास, आपल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा जागतिक झालेला आहे आणि आता युनेस्कोच्या वेबसाईटवर तो उपलब्ध असणार आहे. आणि या प्रत्येक किल्ल्यावर युनेस्कोच्या किऑस्कच्या माध्यमातून या किल्ल्यांची माहिती युनेस्को देखील देणार आहे आणि जगातले पर्यटक, अभ्यासक, इतिहासकार या सगळ्यांकरता आता हे किल्ले एक प्रकारे आकर्षणाचं केंद्र झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा काल निर्णय झाला आणि आज या पुण्यभूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली, कारण छत्रपतींचा इतिहास आणि पुणे या दोघांना कधीच वेगळं करता येत नाही. आणि म्हणून ही छत्रपतींची भूमी, या भूमीत येण्याची संधी मला मिळाली, ही खरोखर मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे.
मला यायला थोडा उशीर झाला, पण नागरी उड्डयन मंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचं तर काहीतरी त्यांच्या विभागाचं काम करून गेलं पाहिजे. म्हणून मी नवी मुंबई एअरपोर्टला आधी गेलो. पहिले खात्री केली की याचं उद्घाटन कधी होऊ शकतं, त्याची सगळी पाहणी केली आणि मग तिथनं मुंबई पुणा एक्सप्रेसवेवर आपण जी मिसिंग लिंक तयार करतोय त्याची पाहणी करण्याकरता मी गेलो. मला सांगताना आनंद वाटतो की या मिसिंग लिंकचा फायदा पुणेकरांना काय आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर हे 6 किलोमीटरने कमी होणार आहे, पण अर्धा तास वेळेची बचत या मिसिंग लिंकमुळे होणार आहे. कारण आताही येताना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम हा झालेला मला पाहायला मिळाला. आणि आता तो जो सगळा भाग आहे घाटाचा, तो भाग पूर्णपणे आपल्याला अवॉइड करून येता येणार आहे. आणि ही जी मिसिंग लिंक आहे, स्थापत्यशास्त्राचा हा देखील एक अद्वितीय अशा प्रकारचा नमुना आहे. कारण देशातला सगळ्यात लांब बोगदा 9 किलोमीटरचा हा या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलाय. देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात रुंद बोगदा, जगातला 23 मीटरचा, हा देखील या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे. आणि देशातला सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, 185 मीटर उंच असा केबल स्टेड ब्रिज हाही या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना अशा प्रकारे ही मिसिंग लिंक तयार झाली आहे. 94% काम पूर्ण झालंय. नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत ती आपल्याला सुरू करण्याचा मानस आहे. याच्यामुळे नवी मुंबईचा जो एअरपोर्ट आहे, म्हणजे पुण्याला दुसरा एअरपोर्ट आणणं आपण बनवणारच आहोत. नाहीतर तुम्ही म्हणाल की नवी मुंबई एअरपोर्ट का तुम्ही पुणेकरांना विकायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नवीन एअरपोर्ट तर आहेच, आम्ही तो करणारच आहोत. पण 1 ते सव्वा तासामध्ये पुणेकर हे नवी मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचू शकतील. अशा प्रकारे या मिसिंग लिंकमुळे आज पुणेकरांना फायदा होणार आहे. आणि आता मुंबई पुणे MMR रिजन आणि पुणे असा एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर हा आपण या निमित्ताने तयार करू शकणार आहोत. त्याकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आता एक इकोसिस्टीम या सगळ्या व्यवस्थेमुळे तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आज खरं म्हणजे मुरली अण्णांनी त्यांचा सगळा प्रवास सांगितला. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच कार्यकर्ते आणि नेते घडवण्याचा विचार होतो. मी असेन, दादा असतील, आम्हालाही कोणीतरी कधीतरी घडवलं, संधी दिली, पुढे आणलं. आम्ही पण अगदी जमिनीवर काम करणारे, बूथचं काम करणारे, वॉर्डाचं काम करणारे कार्यकर्ते होतो. पण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला त्याची क्षमता बघून, त्याची कार्य करण्याची तडफ बघून वेगवेगळ्या वेळी संधी दिली जाते. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी पार्टी भविष्यामध्ये गुंतवणूक करते, पुढची पिढी तयार करत असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या मंचावर जर आपण पाहिलं तर अनेक जण मुरली अण्णासहित आपल्याला असे दिसतील की जे पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत. पुढचे 20 वर्ष भारतीय जनता पक्ष जे चालवतील अशा प्रकारची मंडळी आपल्याला या मंचावर दिसते. हा विचार हा केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होतो. आणि म्हणून मुरली अण्णांनी देखील एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं, बूथचा कार्यकर्ता म्हणून काम केलं, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, त्याच्यानंतर खासदार आणि मंत्री असा हा सगळा त्यांचा प्रवास आहे. दादा म्हणाले ते खरं आहे, मध्ये एक संधी हुकली आपली आमदारकीची. पण जीवनामध्ये मला असं वाटतं की काहीतरी मोठं मिळायचं असतं म्हणून एखादी गोष्ट त्या ठिकाणी हुकत असते. या सगळ्या प्रवासामध्ये गेले अनेक वर्ष मी मुरली अण्णांना बघतो आहे. एखादं काम त्यांना दिल्यानंतर पूर्ण मन लावून ते काम करायचं, त्याच्या पाठीमागे आपली सगळी क्षमता झोकून द्यायची. मला असं वाटतं की ते स्वतःही पैलवान आहे, त्यांच्या घरामध्ये एक पैलवानकीची मोठी परंपरा आहे. पैलवानांचं कसं असतं, एकदा लढाईत मैदानात उतरले की जेवढं अंगामध्ये आहे
ती सगळी क्षमता लावून पैलवान लढत असतो, तसं राजकीय मैदानात आणि प्रशासनाच्या मैदानातही मुरली अण्णा सगळ्या क्षमतेने त्या ठिकाणी लढत असतात. म्हणून आता त्यांनी प्रथम माणूस अशा प्रकारचं जे पुस्तक प्रकाशित केलं आहे, त्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काही काम केलं आणि त्यातले जे अनुभव आले हृदयस्पर्शी अशा प्रकारचे, त्याच्यावर आधारित त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की खरोखर कोविडच्या काळामध्ये एक महापौर म्हणून मुरली अण्णांनी केलेलं काम हे अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं काम आहे. कारण ज्या काळामध्ये अनेक नेते हे घरी बसून होते, बाहेर निघत नव्हते, घाबरलेले होते, अशा वेळी अतिशय ऑर्गनाइज पद्धतीनं त्या काळामध्ये मुरली अण्णांनी काम केलं. आणि म्हणून देशामधल्या ज्या काही महापौरांची दखल कोविडच्या काळात हिमतीने आणि चांगलं काम करणारे महापौर म्हणून घेतली गेली, त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये मुरली अण्णांचं एक नाव झालं की या महापौराने, पुण्याच्या महापौराने वेगवेगळ्या प्रकारच्या फोरम्सच्या माध्यमातनं पुण्यातला सामान्य माणूस असेल, पुण्यातला गरीब असेल, पुण्यातला उद्योग असेल, पुण्यातला व्यापार असेल, अशा सगळ्यांकरता जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. व्यवस्था उभ्या केल्या, लोकांना वाचवण्याचं काम केलं, ऑक्सिजनच्या क्रायसिसमध्ये काम केलं. अतिशय असे अनुभव देखील होते की ज्यावेळी लोक वाचतील की नाही, ऑक्सिजन पोचेल की नाही, अशी अगदी अटीतटीची वेळ यायची. पण त्याही वेळेमध्ये संयम न सोडता पाठपुरावा करून त्यांनी जे काही काम केलं, मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि कदाचित म्हणजे मुरली अण्णांची क्षमता तर अनेकांना माहिती होती, पण पुण्यासहित महाराष्ट्राला त्यांची जी क्षमता आहे, एखाद्या व्यक्तीची क्षमता ही क्रायसिसमध्ये समजते. क्रायसिसमध्ये तो काय करतो हे महत्त्वाचं असतं. चांगल्या काळात तर कोणी नेतृत्व देऊ शकतं, क्रायसिसमधलं नेतृत्व हे खरं नेतृत्व असतं. आणि ते नेतृत्व मुरली अण्णांनी त्या काळामध्ये दिलं. आणि त्यामुळे एक हा क्रायसिसमध्ये काम करू शकतो असा नेता म्हणून त्यांची ओळख ही त्या काळामध्ये सर्वांना झाली. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे आमचे बापटसाहेब ज्यांनी पुण्याला अतिशय चांगलं नेतृत्व दिलं आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. आणि मग आता पुण्याचा खासदार म्हणून आपण कोणाला या ठिकाणी पुढे केलं पाहिजे, तर आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर एकच नाव होतं, ते म्हणजे मुरली अण्णा मोहोळ यांचं. याच्यावर कोणाचंही दुमत नव्हतं. सगळ्या नेत्यांचं, सगळ्यांचं एकमत होतं की आता मुरली अण्णालाच ही जागा दिली पाहिजे. आणि मुरली अण्णा निवडून आले. आणि त्यांनी जरी मला ते मंत्री झाले, मला श्रेय दिलं असलं तरी माझं काही श्रेय नाही आहे. मी तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षामध्ये कुठला नेता कोणाला काही बनवत नाही. आपली एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमनुसार प्रत्येकाची क्षमता पाहिली जाते. त्यामुळे आणि मोदीजींना तरुण नेतृत्व, नवीन नेतृत्व समोर आणण्याकरता नेहमीच त्यांचा तो प्रयत्न असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तरुण नेतृत्व म्हणून मुरली अण्णांना पहिल्याच त्यांच्या खासदारकीच्या वर्षामध्ये आणि अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी भारत सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून घेण्यात आलं. आणि दोन्ही महत्त्वाची खाती, पहिलं खातं नागरी उड्डयन मंत्रालय आणि दुसरं खातं सहकारिता. सहकारिता तर नवीन मंत्रालय, पहिल्यांदा भारत सरकारने सहकार क्षेत्राकरता मंत्रालय तयार केलं. आणि पहिल्यांदा हे मंत्रालय तयार केल्यानंतर हे किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आणण्याकरता देशाचे गृहमंत्री आणि जे सर्वार्थाने मोदी सरकारमधले अत्यंत सक्षम मंत्री आहेत असे अमितभाई शहा यांना सहकारिता मंत्रालय दिलं. आणि त्यांचे राज्यमंत्री म्हणून आपल्या मुरली अण्णांना त्या ठिकाणी काम दिलं. आणि म्हणून मुरली अण्णा खरं म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही, हे खरंच आहे की मोदीजींसोबत आणि अमितभाईंसोबत काम करताना त्यांचं अतिशय बारीक लक्ष असतं आणि शिस्त ही प्रचंड आहे. म्हणजे शिस्त किती प्रचंड आहे मी आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलं तर जे जे लोक खासदार किंवा मंत्री म्हणून तिथे जातात ते हळूच आम्हाला विचारतात, पुढच्याही आमदार होता येईल का हो? तिथे जे पद आहे ते उपभोक्ता नाही आहेत, तिथलं पद म्हणजे जबाबदारी आणि ती पूर्ण करावीच लागते. ही मोदीजींनी एक नवीन कार्य संस्कृती या ठिकाणी आणली आहे. पण मला हे सांगितलं पाहिजे, खरं म्हणजे
नेत्यांशी आपला जो संवाद होतो तो तसा सांगायचा नसतो, पण कधीतरी चांगल्या प्रशस्तीपत्र जी असतात ती देखील आपण जर सांगितली तर काम करण्याकरता आपल्याला हुरूप येतो. आणि म्हणून आत्ता नुकतंच ज्यावेळी माननीय अमितभाई 4 दिवसापूर्वी पुण्याला आले होते एका कार्यक्रमाकरता, ते आणि मी एका गाडीमध्ये आम्ही कार्यक्रमात चाललो होतो, त्यावेळेस अमितभाई म्हणाले, अरे भाई आपका ये मोहोळ बहुत अच्छा मंत्री है, ये बहुत अच्छा काम करता है, ये पढ़कर आता है और इसका भविष्य बहुत उज्ज्वल है, असं अमितभाईंनी म्हटलं. मला असं वाटतं की हे दोन्ही नेते सर्टिफिकेट न देणारे नेते आहेत, सहजासहजी देत नाहीत ते, त्यांची स्क्रुटिनी फार कडक आहे आणि त्यांनी अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की तुमची ट्रेन ही राईट पटरीवर चाललेली आहे आणि योग्य वेगाने चाललेली आहे आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारे ती चालत राहिली पाहिजे. खरं म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही देशभरामध्ये या ठिकाणी फिरता, दोन्ही विभागाचे कार्यक्रम, दिलेल्या टास्क या पूर्ण करता. अलीकडच्या काळामध्ये तर मी बघितलं आहे की सहकारिता मंत्रालयामध्ये अमितभाईंचा मुरली अण्णांवर विश्वास आहे की हे नीट करतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते जबाबदाऱ्या मुरली अण्णांवर देत असतात आणि त्या देशभरात ते निभवत असतात. पण हे करत असतानाही जो सल्ला दादांनी दिला तो सल्ला ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळे पुण्यामध्येही जेव्हा जेव्हा ते पुण्यात असतात त्या त्यावेळी जनसंपर्क हा त्यांचा सातत्याने चालतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये जनसंपर्क करायचा, वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना भेटायचं, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि पुण्याचे विषय जे केंद्र सरकारकडे आहेत, पुण्याचे विषय जे राज्य सरकारकडे आहेत, ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करायचा. अशा प्रकारचं काम हे मुरली अण्णांचं चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी काम करतायत. आणि आता तर जे कार्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे सर्वार्थाने एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं कार्यालय आहे, ज्यामध्ये सगळ्या सिस्टीम्स या त्यांनी ऑनलाईन केल्या आहेत, डिजिटल केल्या आहेत. म्हणजे कोणाला फिजिकल यायचं नसेल तरी देखील या कार्यालयामध्ये तो त्या ठिकाणी डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवू शकतो, आपलं सजेशन देऊ शकतो, माझ्या तक्रारीचं काय झालं हे देखील तो त्या ठिकाणून त्याची माहिती घेऊ शकतो. अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना, या योजनांच्या संदर्भातली मदत, त्या संदर्भातली माहिती, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये वन स्टॉप शॉप म्हणतात. हे शॉप नाही आहे पण वन स्टॉप शॉप ज्याला म्हणतात, तशा पद्धतीनं कुठल्याही ग्रीव्हान्स करता आपल्याला कुठे जायचा असा जर प्रश्न पडला तर आपण मुरली अण्णांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारचं कार्यालय हे त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते 24/7 चालणार आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये कार्यालयाच्या पाठीमागे हीच संकल्पना आहे की कुठलंही कार्यालय हे सामान्य माणसाकरता हक्काचं घर असलं पाहिजे. की मला एखादी गोष्ट हवी आहे आणि कुठे जावं हे समजत नाही आहे तर बिनदिक्कत भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो, भाजपच्या नेत्याच्या कार्यालयामध्ये गेलो, भाजपच्या मंत्र्याच्या कार्यालयात गेलो तर मला त्या ठिकाणी काही ना काही सोल्युशन मिळेल, त्या ठिकाणी कोणी ना कोणी मला अटेंड करेल, अशा प्रकारची भावना असली पाहिजे. त्या भावनेनं प्रेरित होऊनच मुरली अण्णांनी हे कार्यालय सुरू केलं आहे आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि भारतीय जनता पक्षाच्या परंपरेला साजेसं त्यांनी आपल्या पहिल्या वर्षाचा अहवाल या ठिकाणी सादर केला आहे. पण मी तुम्हाला सांगतो ये केवळ ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे पुढच्या 4 वर्षामध्ये ज्यावेळेस त्यांचे 5 वर्ष मंत्री म्हणून, तुमचा खासदार म्हणून ते पूर्ण करतील त्यावेळेस अहवाल तर ते सादर करतीलच, पण त्यांचं काम हाच त्यांचा अहवाल असेल हा मला विश्वास आहे. आज खरं म्हणजे या कार्यक्रमाकरता त्यांचा अंदाज चुकलेला मला दिसतो किंवा त्यांच्या कार्याचा आवाका हा त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी बालगंधर्व या ठिकाणी घेतला. कारण जेवढे लोक आत आहेत त्याच्या दुप्पट लोक मला बाहेर भेटले. मला असं वाटलं की कार्यक्रम सुरूच व्हायचा आहे, सगळे लोक बाहेरच दिसत आहेत, पण नंतर पाहिलं तर आतमध्ये एवढे लोक बसलेले आहेत. याचा अर्थ अण्णा दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आता पुढचा कार्यक्रम हा आपला आवाका बघून मोठा कार्यक्रम घ्या, सगळ्यांना आतमध्ये बसायची व्यवस्था ही या ठिकाणी करा, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. आणि पुण्यनगरी आपलं जे पुणे आहे
हे खरं म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर आहेच, पण त्याचसोबत महाराष्ट्राच्या कल्पकतेला जिथे जन्म मिळतो अशा प्रकारचं हे शहर आहे. ही आमची टेक्नॉलॉजीची राजधानी आहे, ही आमची मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी आहे. त्यामुळे सर्वार्थाने महाराष्ट्राला दिशा देणारं शहर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं आणि अशा शहराचे तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करता. आणि म्हणूनच अशा शहराचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती काहीतरी असाधारण काम करेल तरच पुणेकर डोक्यावर घेतात. तशा प्रकारचं असाधारण काम तुम्ही सुरू केलं आहे आणि ते तुम्ही असंच करत राहावं अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो आणि जीवनामध्ये तुम्ही अशीच प्रगती करत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. सगळ्यांचे माननीय देवेंद्रजींचे आपल्या सगळ्यांना विनंती की सभागृह आपण लगेच रिकामं करावं. मुरलीधर अण्णा आपल्या सगळ्यांना नंतर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात भेटणार आहेत. त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची त्यांची भेट होईल. त्यामुळे आता हा कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आपण येतोय. यानंतर सामूहिक राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल. आधी पाहुणे जातील आणि नंतर आपण सगळ्यांनी बाहेर पडायचंय.